त्याचप्रमाणे पुढील चेंडू तोपर्यंत पाहतो आपण कल्पेश या ठिकाणी मात्र यावेळेस पंचांच्या दोन्ही हात भूमी समांतर धावा मिळतात. अवांतर धाव्याने मात्र संघाचं खातं ओपन झालंय. मी यजमान संघ संघर्ष क्रीडा मंडळ भागनेवाडी आणि श्री गणेश क्रिकेट संघ उन्हावडे दोन्ही संघाने विनंती करतोय आपण बाउंड्री लाईन वरती आपले प्लेयर्स पाठवायचे. या ठिकाणी मात्र सुरेख एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न वारंवार बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते यष्टिरक्षक विकास जाधव यांच्या हातामध्ये. यजमान संघ संघर्ष क्रीडा मंडळ भागनेवाडी श्री गणेश क्रिकेट संघ उन्हावडे दोन्ही संघांच्या संघाने काय विनंती असेल आपलं खेळाडू आपले प्लेयर्स बाउंड्री लाईन वरती पाठवायचे आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुदेश यासाठी कल्पेश याचा पुन्हा एकदा कायसा शरीरयष्टीला चेंडू आदलला. निर्धाव चेंडू सांगता होते परंतु चौथी धाव घेण्यात यश आले ते रोशन याला लेग बाईटच्या रूपाने. धावसंख्येत मात्र भर झाले. धावसंख्या पोहोचले 2 धावा. एक वाईटच्या रूपाने आणि बाईच्या रूपाने दोन्ही फलंदाजांनी अजून आपलं खातं ओपन केलं नाही. स्ट्राईक वरती मात्र रोशन गेलं. पुढील चेंडू रोशनसाठी कल्पेश याचा यावेळेस मात्र सुरेख फटका चेंडू इलाकामध्ये आला होता. चेंडूला पाठवलं सीमारेषे बाहेर येतोय. रोशनाच्या फलंदाजीतून षटकार डीजे. गोलंदाजी मार्ग वरती सुरेश सुयश दिसत होता श्रीकांत सारखा परंतु श्रीकांत नाहीये. चला थोडं स्पीड अप घ्यायचं. क्षेत्ररक्षण बदल पाहतोय आपण. फाईन लेग पाहतोय, डी स्क्वेअर लेग पाहतोय, लॉंग ऑन पाहतोय, मिड ऑन पाहतोय, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट. चला थोडं स्पीड अप घ्यायचंय कल्पेश. पुढील चेंडू पहिला चेंडू पॉइंटला पुश केलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे गुदगुद करत सीमारेषे बाहेर येतोय चौकार. सुदेशने मात्र आपला खातं ओपन केलंय डीजे. डॉट केले होते. पुन्हा एकदा कायसा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नात अपयश आलंय. सुरेख कमबॅक या ठिकाणी सुयश याचं. यानंतरचा होणारा दुसऱ्या फेरीतील अर्थातच नॉकआउट फेरीतील सामना असेल. या ठिकाणी मात्र कायसा
गोलकीपर करण्याचा प्रयत्न होता आणि विकास जाधव यांचा प्रयत्नात अपयश आले. दुसरी धाव सुदेश बॅक टू पवेलियन. डीजे आता मात्र सुदेश यांची जागा गेल्या राहुल घाग. रोशन आणि राहुलची ही जोडी. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय सुयश रोशन. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहूया. झेल पकडला जातोय का क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येतोय आणि मात्र चेंडू ढेंगा खालून. सुरेख प्रयत्न होता त्या ठिकाणी. 2 धावा घेण्यात मात्र यश आलंय. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचले 15 अंकावरती. वारंवार मोठा फटक्याचा प्रयत्न करतोय रोशन. सुरेख गोलंदाजी सुयश यांची. या ठिकाणी पुन्हा मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू जातोय या ठिकाणी. चेंडू खाली पुन्हा जातो. क्षेत्ररक्षक गेली. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. सुंदर बॅकअप त्या ठिकाणी. 2 धावांनी धावसंख्या मात्र 17 वरती पोहोचले. पाहूया 17चा खतरा कोणाला होतोय. मी स्कोरर साठी विनंती करतोय दीपक चव्हाण. जसं स्कोररचं नाव आलं तसं आपलं नजर मात्र या ठिकाणी आली होती. या ठिकाणी स्टेप अप केलं होतं. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पाठवला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धाव तिथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. जे पडद्याच्या आतमध्ये खेळाडू बसले त्यांना विनंती असेल आपण पडद्याच्या मागे बसायचे. वडाखाली जे पडद्याच्या पुढे बसले त्यांना विनंती असेल. सर्वांची नावं पाठ आहेत. सर्वांची नावं घेण्यात येतील. वडाखाली पडद्याच्या पुढे जे बसले त्यांना विनंती असेल आपण पडद्याच्या मागे बसायचे. जे बसले ते सर्वांची नावं पाठ आहेत. सर्वांचं नाव लाईव्हला जाईल. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. पुढील गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती चेतन. 19 धावा आपण पाहतोय. या ठिकाणी 1 गडी बाद झालाय. सुदेश नागेश पानकर अरविंद लोंढे आपणास विनंती असेल धुरंधर सहकार्य करायचंय. पडद्याच्या फक्त मागे. तुमच्या ते पडदा नाही आहे. फक्त थोडं मागे जायचंय. धन्यवाद. चेतन विरुद्ध राहुल. पुढला पहिला चेंडू फुलटॉस होता. चेंडू खाली मात्र यावेळी श्रीकांत पाहतोय 1 धाव पूर्ण. सुरेख क्षेत्ररक्षण. तेवढेच सुरेख या ठिकाणी थ्रो सुद्धा पाहायला मिळालं. 1 धावावरती समाधान होणार राहुल याला. 1 धावाने धावसंख्या 20 वरती पोहोचले. आपण पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा चेंडू त्या दिशेला टोलला जातोय. चेंडू येतोय समालोचन कक्षाकडे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येईल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. चपळाईने क्षेत्ररक्षण करतोय. या ठिकाणी खराब कलेक्शन. पंचांचा हात भूमीकडे चौटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. कधी कधी आपण केलेल्या चुकीमुळे सुद्धा आपल्याला फायदा होतो. डीजे ती चमक या ठिकाणी आपल्याला पाहूया. पुन्हा एकदा पाहायला मिळते का. अर्थातच मंगेश भागणे. आपण त्यावेळी सलामीची जोडी पाहत होतो. मला वाटतं मंगेश भागणे असतील प्रमोद भागणे असतील. हे दोन्ही खेळाडू त्यावेळेस मात्र एकत्र खेळताना दिसायचे. राहुल याला मात्र कायसे फारशी कामगिरी करता आली नाहीये. रनआउटच्या रूपात मात्र राहुलला माघारी परतावं लागेल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या होत्या. दुसऱ्या 2 धावेने मात्र
धावसंख्या 22 वरती पोहोचले. गोविंदाजी मार्क वरती चेतन आलाय. काय असं खराब कलेक्शन केलं होतं थ्रोचं, पण त्याचा फायदा घेता आला नाहीये. आपण पाहतोय आपल्यावरती आपल्या अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचा एक उत्कृष्ट खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, जय भवानी संघाचा हुकमी एक्का मानला जाणारा संकेत मोगरे यांचे वडील कैलासोशी तुकाराम मोगरे यांच्या निधनामुळे दोन संघ फरारे गावातील खेळू शकले नव्हते आणि आपण दोन संघांमुळे सामने मात्र आपल्याला कमी पाहायला मिळतात. पहिला चेंडू स्टेप अप केला होता. पाहूया स्ट्राईक वरती आपण पाहतोय अध्यक्ष मंगेश भागणे, त्यांच्या मागे पत्र पाहतो आपण खजिनदार विकास जाधव. पाहू कमिटी आपण बघतोय पूर्ण खजिनदार आणि अध्यक्ष यांची मध्ये. अध्यक्ष नियोजन करत होते, खजिनदार मात्र खजिना जमा करत होते. यावेळेस मात्र सुरेख चेंडू टोलवलाय. मला वाटतं काल रात्री या ठिकाणी जेव्हा मैदानाचं आखणी केली जात होती त्यावेळेस मात्र हे दोन्ही खेळाडू, दोन्ही मेंबर्स या ठिकाणी उपस्थित होते. कशा प्रकारे मैदान आखला जाईल, कशा प्रकारे खेळता येईल याच्याकडे बारीक लक्ष देत होते आणि आपण आता पाहतोय त्यांना फलंदाजी करताना. बघा काय रोमांचकता आहे सामन्यामध्ये. अध्यक्ष खेळतात, खजिनदार खेळतात, दोन्ही सचिव मात्र हाताची घडी घालून हे मॅच बघतात. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक येईल. यावेळेस मात्र कोणती चूक करे, क्षेत्ररक्षण पहिला मात्र प्रयत्न सुटला होता, वेळेस मात्र कोणतीही चूक नाहीये. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे ROHAN रोहन रोहित. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहतो आपण रोहित याची. शैलेश लोंडे यांना माझा इशारा समज. नाव आहे रोहित. शैलेश जाधव नाव आहे रोहित. DJCC दमामे संघ. पुढील फलंदाज नयन पाहतोय. नयन पाहूया कशा प्रकारे बसले त्या चेंडूवरती, खेळपट्टीवरती. सुरेख चेंडू विसावतोय यष्टीरक्षक विकास जाधव यांच्या हातामध्ये. षटकाची समज चेतन्याचं सुरेख षटक. सामना समीकरण झालंय, धावसंख्या झाले 23 धावा. तिसरं षटक समाप्तीनंतर पाहूया पुढील. यावेळेस मात्र कोणतीही शंका नाही, कुशंका नाहीये. गोलंदाजी मार्कवरती श्रीकांतची येईल. 101% श्रीकांत पडाल गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक वरती असेल मंगेश भागणे. थोडं स्पीडअप द्यायचंय. 23 धावा या ठिकाणी पाहतोय आपण. पुढे चेंडू पुन्हा एकदा काहीसा स्वेर मारा पंचांकडे अपील मागितले जाते. पंच अपील फेटाळतायत. कोणत्याही प्रकारची खान खुणा नाहीये, कोणत्याही प्रकारचा तास नाहीये. या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया झेल पकडला जातो का. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आला होता, चेंडू सोडला गेलाय. या ठिकाणी मात्र मंगेश भागणे बॅक टू पॉवर यावं लागेल. जर का कोणत्या प्रकारचं आपल्या काय त्या निर्णयामध्ये जर का आपण खुश नसाल तर प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू असणार आहे. त्या रिव्ह्यूचा फायदा मात्र आपण घेऊ शकतो. पुढील फलंदाज मंगेश पुढील सामना असेल संघर्ष क्रीडा मंडळ भागनडी विरुद्ध जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेक कक्षाकडे स्थलांतरित व्हायचंय. मुकेश पुढील चेंडू पाहूया. श्रीकांत याचा रनआउटच्या रूपाने मला वाटतंय वावगर संघाला दुसरे दोन मोठे खेळाडू या ठिकाणी रनआउट झाले होते चौथी धाव घेण्याच्या मध्ये. राहुल घाग आणि मंगेश भागणे. या ठिकाणी मात्र कोणतीही चूक नाहीये पंचांची.
वाईट प्लस 1 दीपक चव्हाण. पुढील चेंडू सामना करेल नयन. सुरेख फटका चेंडूला पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कोणतीही चूक नाही. सुरेख झेल. रोहित मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आज चपळ दिसतोय. गेलाय आपण पाहतोय. बॅट्समन नेम शैलेश. एका शैलेशला बॅटिंग नाही मिळत. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू होता. लेग बायच्या रूपाने या ठिकाणी धाव मिळालेत. शैलेश याच्या मार्फत धावसंख्या मात्र पुढे सरकले. धावसंख्या झाले 27 धावा. या ठिकाणी मात्र आकृपटाचा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. पंच दाद स्वीकारतात. वाईटच्या रूपाने पुन्हा एकदा अवांतर धाव मिळते. अवांतर धावांचा धावसंख्या झाली 28 धावा. पुढील चेंडू पुन्हा श्रीकांत यासाठी कायसा आगाबाला खाण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नाचा अपयश आलंय. सुरेख चेंडू हाताळतोय श्रीकांत आपण पाहतोय वारंवार. त्यानंतर आपण शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या विसावले 28 अंकावरती. DTCC दमामे संघ मात्र या सामन्यामध्ये आपण वरचढ पाहताना परत अजून एक इनिंग बाकी आहे. आकुरपड्याचा चेंडू होता. चेंडू विसावलाय. यष्टीरक्षकामध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. शेवटच्या चेंडूवरती मात्र मुकेश झालाय बाद. धावसंख्या स्थिरावली 28 धावा. पेनल्टीचे 5 रन या ठिकाणी मायनस केले जातील. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असेल DJCC क्रिकेट संघ दमामे संघाला. पुढील सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी विनंती करेन कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार जयेश भागणे, ऋषिकेश नामुगडे. मी नाणेफेकीसाठी विनंती करेन सन्माननीय मनोहरजी चव्हाण आपण या सामन्याचा नाणेफेक करायचंय. या ठिकाणी दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. धावसंख्या एकंदरीत 27 झालं होतं. सॉरी 28 झाली होती. जिंकण्यासाठी 29 धावांचं आव्हान होतं, परंतु पेनल्टीचे 5 रन या ठिकाणी मायनस केले जातील आणि जिंकण्यासाठी आव्हान राहील ते 24 धावांचं. अर्थातच 24 चेंडू आणि 24 धावा. पाहूया खजिनदार हा खजिना घेऊन जात आहेत की अध्यक्ष त्या खजिन्यावरती रोख लावत आहेत. आपण यानंतर ऐकणार आहोत पुढील समालोचन. आपण या ठिकाणी जय शिवाजी क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलाय आणि आपला निर्णय सांगायचा आहे. जय शिवाजी आपला निर्णय सांगायचा आहे. गोलंदाजी स्वीकारले जय शिवाजी संघाने. आपण आमंत्रित केले ते संघर्ष संघाला फळण्यासाठी. आपण पुढील समालोचन ऐकणार आहोत सन्माननीय श्री सुदेशजी शिगवण सर यांना. हॅलो हॅलो थँक्यू राहुल. सकाळपासून आपण ही धुरा सांभाळली. त्याचप्रमाणे मणिजी लोंढे सरांना सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देईन. माझा आवाज आपण ऐकताय. या ठिकाणी सामना चालू आहे धाराई जाकमाता क्रिकेट संघ दमामे वर्सेस अखिल बागणेवाडी वामगर क्रिकेट संघामध्ये. एकंदरीत धावसंख्यांचं लक्ष ठेवलंय 24 धावांचं पार करण्यासाठी. पाहूया म्हणजे पॅनल्टी जर मायनस केली. सलामीचे बल्लेबाज चला विकास, चला सलामीचे बल्लेबाज पाठवा प्लीज. सलामीची बल्लेबाजची जोडी आपण पाहतोय सुरेश आणि रोहित. ही सलामीची बल्लेबाजीची जोडी दाखल होईल मैदानात. गोलंदाजचे मार्ग पहिला गोलंदाज. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी मला वाटतं संघाकडून येत आहे एक नवनिर्वाचित चेहरा, छोटा हाईटचा खिलाडी नयन.
मित्रांनो, काय आहे क्रिकेट? सोमवारपासून रविवारपर्यंत रोज सरावाची वाट पाहणं हे आहे क्रिकेट. घरातले ओरडतात तरी खोटं बोलून मैदानात जाणं म्हणजे क्रिकेट. गर्लफ्रेंडला खोटं सांगून रविवारी मैदानात खेळायला जाणं म्हणजे क्रिकेट. संघामध्ये जागा मिळो अगर न मिळो, संघाच्या विजयात सामील होणं आणि कमेंट्स देणं हे आहे क्रिकेट. गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आण बाण शाण होऊन संघाच्या प्रतिष्ठेसाठी लढणं हे आहे मित्रांनो क्रिकेट. ग्रामीण क्रिकेटचा एक वेगळाच महत्व आहे मित्रांनो. गोलंदाजचे मार्कवर पहिला गोलंदाज नयन आणि स्ट्राईकला आहे सुयश, नॉन स्ट्राईकला रोहित. ही सलामीची जोडी मैदानात. हलक्या हाताने पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण पाहिलं आपण गलीमध्ये. पहिल्या चेंडूवरती हलकासा ड्राईव्ह केल्यानंतर एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली. पाहायला गेलं तर आव्हान तेवढं मोठं नाही आहे. 24 धावांचं लक्ष असताना पहिल्या चेंडूवरती एक धावा येते. नयनची थोडीशी कामगिरी म्हणायला लागेल सुंदर होती पहिल्या चेंडूवरती. अफलातून गोलंदाजी, छोटाचा खिलाडी आणि नवनिर्वाचित प्लेअर मित्रांनो अजिंक्य ताराने बरेचसे प्लेअर घडवली आहेत. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू पाहूया. येतोय ते नो. लाईन टच आणि फ्रीड असेल. फलंदाजाला अपॉर्च्युनिटी असेल मोठा फटका खेळायची, कारण पॉवर प्लेचा पहिलं षटक प्रगती प्रतिवर्त असताना दुसरा चेंडू येतोय नो. ही स्पर्धा मित्रांनो खूप महत्वाची आहे. नयनसाठी पुढील चेंडू सामना करेल रोहित. फ्री हिट असेल. सुंदर चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे परंतु फ्री हिट आहे. एकाचं रूपांतर दोन मध्ये केलं. क्षेत्ररक्षक ऑन साइडचा, ऑफ साइड क्षेत्र, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती आला तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. आणि या ठिकाणी थ्रो बॉलर येतोय. पहिला गोलंदाज नो असेल चेंडू. आणि पुन्हा एकदा फ्री हिट असेल. नवीन गोलंदाज पाहूया कोण येतोय. गोलंदाजच्या मार्कवर मित्रांनो पाहिलं तर मित्रांनो आजकालच्या नव्या फुलांचा, नव्या बहरांचा जमाना आहे. पण वडासारखी सावळी देणाऱ्या वटवृक्षाला मात्र विसरून चालणार नाही. हे मित्रांनो होतं सिनियर प्लेअर साठी. सिनियर प्लेअर खूप महत्वाची भूमिका आपल्या संघासाठी देत असतात. त्यांना विसरून चालणार नाही. गोलंदाजच्या मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज राहुल येईल. मित्रांनो मी सकाळी सांगितलं होतं रिवतचा फटका म्हणजे एड झवा फटका. कारण सकाळ सत्रामध्ये मी बोललो नव्हतो परंतु आता मात्र बोलतोय. कारण दशरथ पाटील सांगतात समालोचक, रिवतचा फटका म्हणजे एड झवा फटका. बसला तर षटकार, नाही तर मात्र दांडी गोल. सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक धावा कंप्लीट केली. दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. बराचसा वेळ घेतला तोपर्यंत एकाचा नाही दुहेरी नाही तर तिहेरी धावसंख्या मात्र नक्कीच आपल्या खात्यामध्ये ज्या ठिकाणी टाकल्या. एकंदरीत धावसंख्या होतीये पहिलं षटक प्रगतीवरती असताना 8 धावा. पाहिलं तर थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होतं. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर खेळ आउट.
छोट्या टप्प्याचा गोलंदाजीचा मारा केला, न समजलेला चेंडू जाऊन विसावला. लेग साईडचा इरादा मित्रांनो भूल पाडतोय, कारण पाहिलं थोडीशी सीमारेषा थोडीशी आतमध्ये आहे आणि याच्यावरतीच बरेचशा विकेटचं पतन होतंय. वारंवार लेग साईडला खेळण्याचा माणूस ऑफ साईडचा चेंडू होता, खरोखरच निर्धाव चेंडू. मात्र हलक्या हाताने पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑफ साईडला, सुंदरसा कव्हर ड्राईव्ह पाहताय क्षेत्ररक्षक चेंडूवरती, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू चाललाय सर घरंगळत सीमारेषे बाहेर. चौकारांसाठी डीजे प्लीज. आमच्या रक्तातच आहे. पुण्याच्या लहान मालात शास्त्री खान घुसला, जीव वाचून पळाला. आपण बोटाच्या हाताचे एक बोट घेऊन या महाराष्ट्रात परत निघाला. पुन्हा महाराष्ट्रावर चाळ करून येण्याची हिंमत त्याच्या बापाती झाली नाही. आता मात्र सुंदर चेंडू पुन्हा एकदा, परंतु यष्टेश थोडीशी गडबड करतोय. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. मी म्हटलं होतं कारण लेग साईडची बाउंड्री मात्र बॅट्समॅनला थोडीशी भुरळ पाडतीये. मनामध्ये थोडस लेग साईडला खेळण्याचा माणूस असतो, परंतु ऑफ साईडचे चेंडू मात्र डॉट येत आहेत. सुंदर षटक म्हणावं लागेल. सुंदरचं कमबॅक केलं राहुल याने. पहिल्या 7 चेंडूचा खेळ समाप्त झाला. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 12 धावांवरती. दुसरा गोलंदाज पाहूया. धावसंख्येचं लक्ष 24 धावावरती असताना एकंदरीत पहिल्या चेंडूवरती 12 पहिल्या 7 चेंडूवरती 12 धावा खर्च केला. गोलंदाज मारतो नवीन गोलंदाज प्रेम. सुंदर क्षेत्ररक्षण सजवले. सुंदर चेंडू ऑफ साइडला चेंडू ठेवला. रनआउटचा खतरा होऊ शकला असता. अफलातून गोलंदाजी नक्कीच. पुन्हा एकदा पुढील चेंडू. मात्र पॉइंटच्या दिशेने हलक्यात ड्राईव्ह केला. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू चाललाय 1 बम्स 2 बम्स सीमारेषा 12 चौकार. इसका गाना सुनेगा नहीं सुनेगा भाई. सुंदर चेंडू पुन्हा एकदा हलक्यात ड्राईव्ह केला. त्या क्षेत्ररक्षक होता, खूप लांबून चेंडूवरती आला. एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली. आणि मी पाहतोय तर सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. जिंकायचं असेल तर नक्कीच विकेटचं पतन व्हावं लागेल, विकेट घ्यावा लागतील. कारण पाहिलं तर धावसंख्येचं डोंगर तेवढं मोठं नाहीये. 24 धावांचं लक्ष असताना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नाही. सुंदर चेंडू आता मात्र सुंदर ठेवला ऑफ साइडला. सुंदर मारा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. बिंदू चेंडू येईल. सुंदरसा कमबॅक म्हणावं लागेल प्रेमचं. अफलातून गोलंदाजी. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाचा खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. चेंडू पुन्हा एकदा चाललाय घरंगळात सीमारेषा 12 चौकारांसाठी. संघ मात्र आडव्या बॅटनी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धावा नक्कीच कंप्लीट केली. जय शिवाजी बावकर रेडी राहायचं आहे. आपण हा सामना सामताच आपण मैदानाचा ताबा घ्या. आपली पहिली मॅच असेल, कारण पहिला सामना आपल्याला बाय होता, विन होता डायरेक्टली.
दुसरा सामना खेळण्यासाठी संघर्ष क्रिकेट संघ पांगरी वर्सेस जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर यांच्यामध्ये पुढील लढत होईल. दुसऱ्या फेरीतील लढतील इथून जिंकणारा संघ मात्र सुपर 8 मध्ये दाखल होईल. हरणाऱ्या संघाला मात्र एक चान्स असेल. आणि ही अजिंक्यतारा 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक म्हणजे ही स्पर्धा थोडी वेगळी आहे मित्रांनो. इथे लीग पद्धतीने मॅच खेळल्या जातात. कारण पाहिला तर यशस्वीरित्या 13वा वर्ष आपण ही चॅम्पियन स्पर्धा खेळतोय. बरेचसे प्लेयर आले या ठिकाणी. अजिंक्यतारा बरेचसे प्लेयर घडवले. सुंदर चेंडू पाहूया. पंचांचा इशारा वाईड आणि मला वाटतंय एक धावसंख्या डिपॉझिट करेल. सामना एका हाती जिंकलाय धाराई चाकमाता क्रिकेट संघ दमामे याने पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. एबीसीसी अखिल भागनेवाडी क्रिकेट संघाला मात्र पराजयाला सामोरं जावं लागेल. मित्रांनो पराजय झाला तरी खचून जाऊ नका, कारण पुन्हा आपदा ऐकलेला आपण अजिंक्यतारा ठेवलंय ही लीग टाइप स्पर्धा. पुन्हा आपल्याला एक चान्स मिळतोय. जय शिवाजी वावगर चला एका बाजूने आतमध्ये चला. षटकार कोणाचा आहे की नाही? षटकार कोणाचाच नाही. चौकारवाला कोण आहे? सुयश. दुसऱ्या फेरीतील लढती सुरू होत आहेत. आपण पाहतो या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. कारण तुम्हाला असं वाटेल जे युट्यूबला बघतायत की जय शिवाजी संघ तर सकाळी खेळला नव्हता, मग आता मैदानात कसा? मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर फरारे गावावरती दुःखाचं डोंगर आलंय. जय भवानी क्रिकेट संघ आणि त्रिमूर्ती क्रिकेट संघ त्यांचे सन्माननीय तारेगावचे अध्यक्ष कैलासवासी तुकाराम मोगरे यांचं निधन झालंय. त्यामुळे हे दोन संघ हा सामना खेळत नाहीयेत. हा चॅम्पियन चषक 13वा खेळत नाहीयेत. दुःखाचा डोंगर आमच्यावर सुद्धा आहे. कारण या व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर अजिंक्यतारासाठी खूप महत्वाचं योगदान होतं त्यांचं. अजिंक्यतारा जेव्हा ग्रामीण ठिकाणी खेळला गेला तेव्हा त्यांचं योगदान महत्वाचं होतं. त्यामुळे संघाला पहिला सामना बाय मिळालाय आणि दुसऱ्या फेरीतील पहिली लढत लढण्यासाठी हा संघ दाखल झालाय. जय शिवाजी क्रिकेट संघ